विघ्नहर्ता पार्क टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. महाराजा बॉयजला फिल्डिंग करायची. तर विघ्नहर्ता पार्कने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा तर पुढचा संघ मागे सामना देखील VPCCने जिंकला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता चाललेल्या तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. खेळाडू आहे तो म्हणजेच विशाल जाधव. विशाल जाधवची विशाल खेळी संघाला सरळ विजय प्राप्त करून दिला. जेन्युनली ज्याने मॅच काढली. मॅचला सुरुवात पहिल्या चेंडूवरती धूमधडाका. धावा मिळतील 6. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. नो +1. धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10. इथं मात्र अंपायरचा सिग्नल येईल तो म्हणजे नो बॉल. इथे मात्र फलंदाज होईल बाद. माघारी जावं लागेल यशला. अक्षयजी लाडके साहेबांना विनंती करतोय. साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पाच बॉल झालेत. धावा धावफलकावरती 12. बॉलर मयुरेश शेट्टीची बाबा. एक धावी तो मात्र मिळेल. आता मात्र फलंदाजांना खऱ्या अर्थाने सुटका. कारण की आतापर्यंत जो फॉर्मॅट खेळत होता विभागातील स्पर्धेमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये थोडीशी बंद खेळी पाहायला मिळाली. इथे मात्र मनसोक्त खेळायचं. कसंही खेळा फक्त धावा बनवणं गरजेचं. गोलंदाज तर स्ट्राईक वरती शेट्टी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू आला नाही. येतो डॉट बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल नो +1. इथे मात्र चांगला फटका. धावा मिळतील या चेंडूवरती.
4. अशी खालची लाईन आहे ना सँडी, त्याला 4 आहे. हा तो ग्रास सँडी, तिथे 4 आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये जोडली जाते. आता मात्र चांगला चेंडू नॉ साईड वरती, रनआउटची संधी. बॅटर सुरक्षित पोहोचतो, त्यामुळे कोणताही मॅटर होत नाहीये. इथे मात्र विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण मॅटर क्लोज करत असताना बॅट्समनच्या बॅटमधून धावा आल्या 4. 24. राजा सध्या तरी बाजा वाजवतो. 24 धावा धावफलकावरती. 5 बॉल झालेत, 4 बॉल झालेत, 4 बॉल झालेत. हा सुरीदा इथे बसला 5 संघ. हॅलो हॅलो 25 धावा धावफलकावरती. जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल ना, तो क्रिकेटचा खेळ. गोलंदाज सागर, पहिल्या चेंडूवरती फलंदाज झाला बाद. अनिकेत होतेकरचा संघ मंजुषाचा सुपरस्टार खेळतोय. राजकुमारजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन होता. आता न्यू बॅटर मैदानामध्ये येतो विकास. विकासला झकास खेळावं लागेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. कॉटन बॉल नीचे. इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडू होता, खोदून काढला. कॅप्टनच्या बॉलला हेलिकॉप्टर शॉट मध्ये चेंडूला सरळ आकाशामध्ये पाठवला. धावा 6. आता मात्र अंपायरचा सिग्नल, नो बॉल, नो +1. टर्फ फॉर्मॅट मध्ये थोडंसं चाचपडायला वाचकायला नेहमी होतं, कारण की जाईला लागून देखील चेंडू आतमध्ये सुसाड येतो. आता देखील धावा मिळतील 6. 4 बॉल. अजून एक सांघिक अर्धशतक कंप्लीट. थँक्यू. टार्गेट आहे ते म्हणजे 48चा. सुविधा 45 बोलतो. 48.
इथे मात्र नो बॉल प्लस 6. पुन्हा एकदा नो बॉल प्लस 6. जाळी तोड षटकार. जितकं मला हे गाणं कळालं नाही तितकंच सध्या तरी बीपीसीसी टीमला देखील कळत असेल. गोलंदाज करतोय का? पुन्हा एकदा नो बॉल. 7चा पहाडा 21 धावा एकही चेंडू नाही. झिरो बॉल 21 रन. गोलंदाज राजा पण पहिल्या ओव्हरमध्ये खरा बाजा वाजवला. अजून एक नो बॉल प्लस 6. भगवा चषक 2025च्या इतिहासामधील पहिल्या चेंडूवरती सर्वाधिक धाव पहिल्यांदाच झाली असेल. 29. पहिल्या चेंडूवरती 28 होती ना. एक चेंडू 28. आता तर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल म्हणजे 2 चेंडूमध्ये 29. धावा धाव फलकावरती 30. 31. 31. नीट ऐक ना करण. परत 6 मारायचा याला. भाई 6 नंतर सिंगल पण आली तर रनच भेटतात आपल्याला. 16 चेंडू 17 धावांची गरज. क्या बात आहे. रनआउट होशील. नको नको. मार भाई मार. जाऊ दे मार. इथे मात्र पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती 1. पाच चेंडू झालेत. स्ट्राईक वरती अनिकेत. इथे मात्र झेलची संधी. बॅट्समन होईल आउट. मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज निखिल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन आउट. बत्तीस झाला. 32. 16 हव्यात.
कडे आहे ओमसाई गणेश वन साइड.